आज देशात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तरी काही जण म्हणतात आम्ही काम करण्यासाठी सत्तेत जात आहोत. सत्तेसाठी लाचारी पत्करणं योग्य नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लगावला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी पाथर्डी येथे मोहटा देवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला. लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी स्वाभिमान जनसंवाद यात्रेची घोषणा केली होती. या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला असून 16 दिवसांची ही यात्रा आहे. गावागावात ही यात्रा पोहोचणार असून या निमित्तानं लंके शक्ती प्रदर्शन करून आपला प्रचार करणार आहेत. दरम्यान यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्यानं निलेश लंकेंचा एकतर्फी विजय होईल. कोरोना काळात लंकेंनी सर्वोत्तम कामगिरी केली असून 5 वर्षात दक्षिणेच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नी लोकसभेत किती प्रश्न मांडले, असा सवाल देखील जयंत पाटलांनी उपस्थित केला. निलेश लंके हे लोकांच्यातील लोकांनी उभे केलेले आणि लोकांच्यासाठी झटणारे नेते आहेत आणि लोकांनीच आता त्यांची उमेदवारी हातात घेतली आहे, निवडणूक हातात घेतली आहे आणि त्यामुळं निलेश लंकेचा एकतर्फी विजय या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दिसेल. 2.5 वर्षात काय केलं ते आम्ही नक्कीच सांगू. 2.5 वर्षात कोरोनाच्या संकटाला तोंड देताना सगळ्यात पुढे कोण होते? निलेश लंके होते. महाराष्ट्र सरकारने देशात कामगिरी सर्वोत्तम कोरोनाच्या काळात केली. देशात सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सत्तेत आल्यावर पवार साहेबांनी जी कर्जमाफी केली, त्यानंतर दुसरी मोठी कर्जमाफी ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला केली. त्यामुळं आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीत आम्ही सांगू. खरा मुद्दा हा आहे की नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 5 वर्षात दुष्काळी भागाला न्याय न देता आलेला नाही. त्या बाबतीत संसदेत किती वेळा आवाज उठवला, देशात या मतदारसंघाचे प्रश्न संसदेत किती वेळा मांडण्यात आले, देशातल्या फार गंभीर घटना घडत असताना या मतदारसंघातून देशात काय आवाज उठवला गेला, या सगळ्याचा हिशेब आता महाराष्ट्र या मतदारसंघातली जनता आता करायला लागली. तर या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं मी गावागावात जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेणार आहेत, ते जाणून घेणार आहेत. विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं लंके यांनी सांगितलं. परवा दिवशी नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आजच जनसंवाद स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मी मोठा देवीच्या गडावर आई मोठा देवीचं देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेला सुरुवात केलेली आहे. या यात्रेमाग उद्दिष्ट हेतू हा आहे की आपण 16 दिवसाची यात्रा आहे. 16 दिवसामध्ये मी जास्तीत जास्त गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गावात जाऊन आपले विचार सांगण्यापेक्षा त्या गावातल्या अडचणी काय, त्या गावातल्या समस्या काय, त्या गावातले प्रश्न काय हे जाणून घेऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल, त्या ठिकाणच्या विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कसा भरून काढता येईल यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे आणि लोकांशी त्या ठिकाणी चर्चेनुसारच ह्या अडचणी लक्षात येत असतात. एकंदरीतच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला अवधी शिल्लक असला तरी जोरदार प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याचं दिसून येतंय. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, पाथर्डी.